इयत्ता 9वी क मध्ये अभिनव विद्या विहार प्रशाला पूर्णा या शाळेमध्ये शिकते. मी आज तुम्हाला घातक कचऱ्याविषयी माहिती सांगणार आहे. घातक कचरा हा हॉस्पिटलमध्ये निघतो, जसे की सुया, एक्सपायर झालेल्या गोळ्या, रबर, इलेक्ट्रॉनिक बॅटरी इत्यादी कचरा म्हणजे घातक कचरा होय. घातक कचरा हा मानवी आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी हानिकारक असतो. आपल्याला घातक कचऱ्याची विल्हेवाट लावणे खूप आवश्यक आहे. जर आपण घातक कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट नाही लावली तर प्रदूषण होऊ शकतो. घातक कचरा हा नमस्कार, माझे नाव सिद्धी संतोष गोपारे. मी इयत्ता 9वी क मध्ये शिकते. मी आज तुम्हाला सुक्या कचऱ्याविषयी माहिती सांगणार आहे. सुका कचऱ्यामध्ये जसे की लाकूड, प्लॅस्टिक, कागद, रबर आणि इत्यादी. सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनतं. सुका कचरा शेतीच्या बाबतीत खूप महत्त्वाचा असतो. ओला, सुका आणि घातक कचरा हा जगभरात 3 कुंड्या पाहिजे. घातक म्हणजे हॉस्पिटलमधून निघणारा कचरा, सुका म्हणजे झाडांची पाने, ओला म्हणजे घरातील भाजीपाल्यांची खुडलेली साले. ह्या 3 कुंडे टाकायला पाहिजे. सुका कचरा हा शेतीच्या बाबतीत खूप महत्त्वाचा असतो. नमस्कार, माझे नाव पृथ्वी देवीदास गोपारे. ओला कचरा म्हणजे जो घरातून कचरा निघतो त्याला ओला कचरा असे म्हणतात. ओल्या कचऱ्यापासून आपल्याला सेंद्रिय खत निर्मिती होते. ओला कचरा पाण्याला आणि जमिनीला प्रदूषित करतो, म्हणून आपल्याला ओला कचरा हा ओल्या कचऱ्याच्याच कुंडीत टाकावा लागेल. उदाहरणार्थ फळे, भाज्यांची साले इत्यादी.